नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की एखादी कुंडली ही चांगली आहे का वाईट आहे, बरोबर? तर हा प्रश्न अतिशय कॉमन प्रश्न आहे. हा सगळ्यांच्या मनात येतो, तुमच्याही नक्कीच आला असेल. तर आपण सुरू करूया. एखादी कुंडली चांगली का वाईट? कुंडली बघितल्या हा प्रश्न आपल्या डोक्यात येतो की ही कुंडली चांगली आहे का वाईट आहे, बरोबर? पण कधी विचार केला आहे का तुम्ही की खरंच असं काही असतं का? एखादी कुंडली चांगली किंवा वाईट? एखादी कुंडली चांगली किंवा वाईट हे आपण कशावर ठरवतो? त्या कुंडलीत काही विशेष योग आहेत का? राजयोग आहे किंवा काही धनयोग आहे का? पण जर कितीही चांगला राजयोग असला आणि कितीही चांगला धनयोग असला, जर तो कुंडलीत दाखवल्याप्रमाणे ज्या कुंडलीत आहे त्या घरात, ज्या घरात तो योग बनत असेल, ते जर घर वापरलंच नाही गेलं आपल्या कर्मांनी आणि आपण त्या दृष्ट्या कर्मच नाही केली ते घर वापरण्याच्या दृष्टीने, तर तुम्हाला काय वाटतं, होईल त्या घराचा फायदा? बरोबर? तर त्या घराचा फायदा नक्कीच नाही होणार जर ते घर वापरलंच नाही गेलं. याचाच अर्थ कुंडली चांगली किंवा वाईट मुळात पहिले योगांवर आपण ठरवतो. पण जरी एखाद्या कुंडलीत समजा योग नसले, परंतु जर त्या व्यक्तीने कुंडलीत जो मार्ग दाखवलेला आहे, कुंडलीने डेस्टिनीने त्याला जो मार्ग दाखवलेला आहे, त्यानुसार तो जर जातक काम करत असेल तर नक्कीच त्याला यश मिळू शकतं आणि त्याचं इच्छित ध्येय साध्य होऊ शकतं. त्यामुळेच जर असं आपण धरूया उदाहरणार्थ की 2 जातकांची समान कुंडली आहे, तर तरी त्याच्यात काही फरक असू शकतो का दोघांच्या नशिबात? तर हो, फरक नक्कीच असू शकतो. तर ह्याचं मुख्य कारण असं असतं बहुधा, मी असं बघितलं आहे की कोण किती आपली कुंडली वापरतं आणि कुंडलीत दाखवलेल्या पाथनुसार चालतं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याच्यानुसार एखादी कुंडली चांगली किंवा वाईट असं आपण म्हणत असतो. पण अर्थात खरंच तसं असतं का, ह्याबद्दल विचार करा. एखादी कुंडली चांगली किंवा वाईट असं असतं का? मला असं वाटतं की सगळ्या कुंडल्या या चांगल्याही आहेत आणि वाईटही आहेत. जर त्या कुंडलीनुसार आपण काम केलं तर ती कुंडली चांगली, आणि त्या कुंडलीनुसार काम आपण नाही केलं तर ती कुंडली वाईट. हे इतकं सहज आणि सोपं आहे. तर मला वाटतं की आपल्या कुंडलीत दिलेल्या रस्त्यानुसार जर प्रत्येकाने काम केलं आणि त्यानुसार जर वाटचाल केली तर नक्कीच यश मिळू शकतं आणि आपलं इच्छित ध्येय साध्य होऊ शकतं. तर हा आजचा विषय कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद. आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.